नमस्कार. मधूच किचनमध्ये आपले स्वागत. कोकणातले स्वादिष्ट जेवण बनवणारा हा मालवणी मसाला, गरम मसाल्याचा आणि तिखटाचा कलर अतिशय सुंदर आला आहे. तर यासाठी मी 3 प्रकारच्या मिरच्या आणि 26 प्रकारचे गरम मसाले वापरले आहेत आणि मिक्सरवरच घरगुती हा स्पेशल मालवणी मसाला तयार केला आहे. यामध्ये तुम्ही कधी न वापरलेले मसाले आहेत. तर आता आपण आपला मालवणी स्पेशल मसाला करायला घेऊया. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम हुबळी बेडगी मिरची घेतली आहे. पदार्थाला चव आणि रंग छान येतो. दुसरी मिरची आहे निप्पाणी शंकेश्वरी मिरची. ही तिखटासाठी मसाल्यामध्ये वापरतात. ही बारीक आणि शेंगेसारखी असते आणि साल पातळ असते आणि ही नॉर्मल तिखटासाठी मसाल्यामध्ये वापरतात. तर ही सुद्धा मी पाव किलो घेतली आहे, म्हणजे 250 ग्रॅम घेतली आहे. ही काश्मीरी मिरची पीळ असलेली, थोडी लांब जाड सालीची, पदार्थाला लालसर रंग या मिरचीमुळे येतो. आता आपण हे गरम मसाले आहेत ते बाजूला ठेवूया आणि आता प्रथम या तिन्ही मिरच्या आपण भाजून घेऊया. तर या मिरची भाजण्यासाठी कढई गरम केली आहे. 2 चमचे तेल टाकले आणि प्रथम आपण हुबळी मिरची भाजून घेऊया. गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवा आणि सर्व मिरची थोडी थोडी घेऊन भाजा. आता याच पद्धतीने 2 चमचे तेल टाकून निप्पाणी शंकेश्वरी मिरची आपण भाजून घेऊया. ही मिरची नॉर्मल तिखट असते. आमच्याकडे जास्त तिखट लागत नाही, नॉर्मल तिखट चालतं. तर तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल जास्त तर तुम्ही लवंगी मिरची वापरा किंवा पांडी मिरची म्हणजेच गुंडूर मिरची तिखटासाठी वापरा. इथे मी देठ काढलेल्याच मिरच्या बाजारातून आणल्या आहेत, त्यामुळे देठ काढायचं काम घरी कमी होतं. आता ही तिसरी मिरची आहे काश्मीरी मिरची. तर ही पण आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया. हे बघा, 2 चमचे असे घेऊन भाजल्याने मिरचीसुद्धा करपत नाही. ही पण काश्मीरी मिरची मी पाव किलो घेतली आहे. तर आता ह्या भाजलेल्या मिरच्या आपण थंड झाल्या आहेत. मी तुम्हाला मोडून दाखवते. हे बघा, अशा पटकन मोडल्या जात आहेत आणि चुरचुरीत झाल्यात. मिरच्या खूप छान भाजल्या गेल्या आहेत. तर आता त्याचा मसालासुद्धा मिक्सरवर खूप बारीक आणि छान येईल. तर थंड झाल्यावरच आपण ही मिक्सरवर दळून घ्यायचे आहेत. हे आपले सारे पदार्थाची चव वाढवणारे गरम मसाले. या गरम मसाल्यामुळेच पदार्थ स्वादिष्ट बनतात. या मालवणी स्पेशल मसाल्यामध्ये 26 गरम मसाले टाकले आहेत, त्यामुळे एक नंबर मसाला झाला आहे. तर आता आपण कढई गरम केली आहे. गॅस मध्यम आचेवरच ठेवा. त्यामध्ये 200 ग्रॅम धणे भाजून घेऊया. धणे असे हाताने चेक केल्यावर पण समजते की साधारण किती भाजले आहेत. तर आता हे भाजून झाले आहेत, धणे काढलेले आहेत आपण. 50 ग्रॅम जिरं घेतलं आहे, ते पण भाजून घेऊया. भाजणे म्हणजे साधारण गरम करून घेणे. त्यातच 50 ग्रॅम मोहरी टाकले, ती पण मध्यम आचेवर भाजून घ्यायची. त्यामध्येच शहाजिरं 30 तोळा टाकलं आहे. काही जिन्नस बारीक असल्यामुळे ते एकत्रच भाजलेत. तर हे सगळं भाजण्यासाठी एक 4 ते 5 मिनटं वेळ लागतो आहे. मिरच्या किंवा गरम मसाल्यांना जर ऊन दाखवलं तर पटकन भाजून होतात. बडीशेप 100 ग्रॅम घेतली आहे. भाजतानाच बडीशेपचा मस्त सुगंध येतो आहे. गरम मसाले चांगल्या प्रतीचे घेतल्यामुळे त्यांची चव आणि सुगंध खूप छान येतो. हे चक्रीफूल 30 तोळा घेतले. 150 ग्रॅम काळी मिरी घेतली. ही बघा, काळी मिरी अशी काळीभोर आणि भरीव घ्या. त्यातच आपण लवंग 30 तोळा टाकूया. हे मसाले थोडे मंद आचेवरच परता, करपता कामा नये. मसाला वेलची 30 तोळा घेतली आहे. त्यामध्येच आपण हिरवी वेलची 20 तोळा टाकूया. ही बघा कशी हिरवीगार अशी हिरवी वेलची आहे. दोन्ही वेलची आता आपल्या भाजून झाल्या आहेत. आता यामध्ये आपण नाकेश्वर टाकूया. नाकेश्वर मी 20 तोळा घेतला आहे. नाकेश्वर थोडे परतून त्यामध्येच कंकुळ
20 तोळा टाकले. या कंकुळला कबाब चिनी किंवा शीतल चिनी असे पण म्हणतात. तिरफळ 20 ग्रॅम घ्या. ह्यामध्ये जी बी असते ना ती काढून टाका, नाहीतर तो कडवटपणा असतो बीला. मच्छीचं जे सार असतं, करी करतो त्याच्यासाठी ही टेस्ट वाढवणारं तिरफळ आहेत. हे दगडफूल आहे, 20 ग्रॅम घेतलं आहे. आता हे पण 2 ते 3 मिनटं परतून झालं आहे. आता हे थाळीमध्ये काढूया. आता इथे सफेद तीळ घेतले आहेत 50 ग्रॅम. 2 मिनटं सफेद तीळ परतून घ्या. त्यानंतर खसखस टाका. त्यामध्येच मी खसखस 100 ग्रॅम टाकते. दालचिनी मी 30 ग्रॅम घेतली आहे. जायपत्री म्हणजे जावेत्री 10 तोळा आणि मायपत्री 10 तोळा घेतला आहे. मसाल्यातील या जिन्सामुळे पदार्थ रुचकर बनतो. हे आहेत तेजपत्ता, तमालपत्र 20 तोळा घ्या. तमालपत्राचे तुकडे करून गरम केले तरी चालेल. चांगले गरम झाल्यावर असे हाताने चुरले जातात. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाका. त्यामध्ये 100 ग्रॅम हळकुंडाचे मी इथे तुकडे केले आहेत. हिंग 10 ग्रॅम आणि जायफळचे 2 नग. हिंग आणि जायफळ पण फोडून घेतलं आहे. कधी कधी जायफळ खराब असतं, त्यामुळे ते फोडूनच घ्यायचं. आता हे तिन्ही जिन्नस तेलात मध्यम आचेवर परतून घ्यायचे. मिक्सरला मसाला करणार आहे, म्हणून या तिन्ही जिन्नसाचे मी तुकडे करून घेतले आहेत. मेथी 50 ग्रॅम घेतली आहे, ती पण चांगली परतून घेतली. आपले सर्व जिन्नस आता भाजून झालेत. गॅस बंद करा आणि 2 मिनिटांनी त्याच कढईत कसुरी आणि गुलाब पाकळ्या परतून घ्या. मी इथे कसुरी 20 ग्रॅम घेतली आहे आणि गुलाब पाकळ्या 20 ग्रॅम. तर कसुरी आणि गुलाब पाकळीमुळे खूप छान टेस्ट येते. या 2 जिन्सामुळे मसाला सुगंधित आणि स्वादिष्ट बनतो. सर्व मसाले आता भाजून झालेत. सगळे एकत्र करूया आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी हे मिक्सरवरच दळणार आहे, त्यामुळे सगळे व्यवस्थित मिक्स करून मोठे जिन्नस आहेत ते मी हाताने चुरून बारीक करून घेते, म्हणजे व्यवस्थित पावडर होईल आणि मिक्सरसुद्धा बिघडणार नाही. तुम्ही मिक्सरवर जर मसाला करणार असाल तर ही टिप्स फॉलो करा. इथे मी मिरच्यांची आणि गरम मसाल्यांची वेगवेगळी पावडर करून घेते. तुम्ही जर डंकामध्ये देणार असाल तर गरम मसाला आणि मिरच्या एकत्रित मिक्स करूनच डंकामध्ये कुटायला द्या. मालवणी मसाल्यासाठी मिरच्यांच्या आणि हे गरम मसाल्याचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. हा मसाला तुम्ही नक्की करून बघा. मिक्सरला गरम मसाल्याची पावडर केली. मस्त गरम मसाला झाला आहे. घरामध्ये गरम मसाल्याचा सुगंध दरवळतो आहे. मिरची पावडर पण मिक्सरवर तयार झाली. कलर बघा किती सुरेख आला आहे. गरम मसाला आणि मिरची पावडर मिक्स करून घेते आणि तयार झालेला मसाला पण चाळून घ्यायचा. चाळून घेतल्यामुळे मसाल्याची पावडर खूप सॉफ्ट तयार होते. ही बघा सॉफ्ट पावडर तयार झाली. आता आपला मसाला चाळायचे काम पूर्ण झालं आहे. मसाला पूर्ण तयार झाला. मसाला चाळून झाल्यावर जो शेवटचा चारा उरतो तो फेकून न देता हा बघा, हा मसाल्याचा चारा फिश करीचे जे वाटण काढतो त्यामध्ये घाला. हा मसाला स्वच्छ कोरड्या काचेच्याच बरणीमध्ये हिंगाचा खडा टाकून भरून ठेवा. हा मसाला 1 ते 2 वर्ष चांगला टिकतो. रोजच्या वापरासाठी हा मसाला वेगळ्या बरणीमध्ये काढून ठेवा. हा मसाला व्हेज नॉनव्हेज कोणत्याही पदार्थांसाठी वापरू शकता. मिक्सरवर बनवलेला साठवणीचा स्पेशल मालवणी मसाला तयार झाला. तुम्ही सर्वांनी हा मसाला बनवा. कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि छान छान रेसिपींसाठी मधूच किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन प्रेस करा आणि रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.